अर्चना विचारी सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते आंबट पापलेट आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची, याचं वाटण आहे, हळद, मिरची पावडर, मीठ आणि हे कोकमाचं आगळ, 3-4 चमचे तेल आहे, पाणी आहे आणि हे स्वच्छ धुतलेलं पापलेट आहे। तर आता मी रेसिपी स्टार्ट करते। पातेलं गरम झाल्यावर आता मी त्यामध्ये घालणार आहे हे 3-4 चमचे तेल। तेल छान गरम झालं की आपण गॅस बारीक करायचा आहे आणि आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे हे हिरवं वाटण, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची यांचं हे वाटण आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं। वाटण छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा हळद, मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, हे सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत। 1-2 मिनिटं परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहे पाणी। पाणी जेवढं पाहिजे तेवढंच घाला। आता मी त्याच्यामध्ये हे 2-3 चमचे आगळ आहे ते मी घालणार आहे आणि छान त्याला एक उकळी येऊन देणार आहे। पाणी जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता। तर आता आपण एक उकळी येण्याची वाट बघूया। आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये आता मी पापलेट सोडणार आहे। मला जेवढं पाहिजे होते तेवढे पीस मी त्या रश्श्यामध्ये सोडलेले आहे। आता याला सुद्धा एक छान उकळी येऊन देऊया। 5-7 मिनिटांनंतर आपलं पापलेट छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता। जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही ठेवायचं, कारण तुम्ही ही रेसिपी भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।